ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या निष्काळजीपणाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। मोहर्ली मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या एका वाघाला काही नागरिकांनी घेरले आणि वाहनातून उतरून त्याच्या अगदी जवळ जाऊन फोटो व्हिडिओ काढू लागले। यावेळी वाघाने हल्ला केला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती। या घटनेनंतर वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। रविवारी संध्याकाळी मोहर्ली रोडवर वाघ दिसताच तेथून जाणाऱ्या अनेक वाहन चालकांनी गाड्या थांबवल्या। काही लोक तर वाहनातून उतरून वाघाच्या दिशेने येऊ लागले आणि मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढू लागले। लोकांची गर्दी आणि गोंधळामुळे वाघही अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की काही लोक अत्यंत निष्काळजीपणे वाघाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, तर वाघ त्या गर्दीतून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होता। वन्यजीव तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत कोणालाही वाहनातून उतरू नये आणि तातडीने तेथून पुढे निघून जावे। मोहर्ली परिसरातील स्थानिक नागरिक जे या मार्गाने दररोज ये-जा करत असतात त्यांचे म्हणणे आहे की अशा घटनांचा फटका शेवटी त्यांनाच बसू शकतो। सतत त्रास झाल्यास वाघ आक्रमक झाला तर सर्वात आधी धोका याच परिसरातील लोकांना निर्माण होईल। चंद्रपूर मोहर्ली मार्गावर वाघांची ये-जा ही सामान्य बाब आहे। हा परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने गावकऱ्यांना याच मार्गाने प्रवास करावा लागतो। काही लोक तर केवळ वाघ पाहण्याच्या उद्देशाने येथे येऊ लागले आहेत। विशेषतः दुचाकी वाहन चालकांसाठी ही परिस्थिती नेहमीच धोकादायक ठरू शकते। तरी सुद्धा लोकांचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही। वन विभागाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की वाघ दिसल्यास वाहनातून उतरू नये आणि सुरक्षित अंतर राखावे।